हॅलो एव्हरीवन. आता आपण शिकणार आहे जी ने सुरू होणारे शब्द. आपण शब्दांचे प्रोनाउन्सिएशन, त्याचे अर्थ, त्या शब्दाचा वाक्यात उपयोग कसा केला जातो ही प्रत्येक गोष्ट समजून घेणार आहे. तेव्हा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला शब्द आहे गॅजेट. गॅजेट. गॅजेट मीन्स छोटे यंत्र किंवा छोटे उपकरण. This gadget is useful as a mobile. This gadget is useful as a mobile. हे गॅजेट मोबाईल म्हणून उपयुक्त आहे. गॅजेट मीन्स छोटे यंत्र किंवा छोटे उपकरण. गेन. गेन. गेन मीन्स मिळवणे, हळूहळू वाढणे किंवा लाभ. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करणे किंवा एखादी गोष्ट जिंकणे, विशेषतः तुम्हाला हवी असणारी किंवा गरजेची गोष्ट मिळवणे किंवा प्राप्त होणे किंवा एखादी गोष्ट हळूहळू जास्त मिळणे, हळूहळू वाढणे, त्या गोष्टीतील वाढ किंवा सुधारणा मीन्स गेन. शी वॉन्ट्स टू गेन वेट. शी वॉन्ट्स टू गेन वेट. तिला वजन वाढवायचे आहे. गॅलेक्सी. गॅलेक्सी मीन्स आकाशगंगा, तारकामंडळ. म्हणजे आपली सूर्यमाला असलेला आणि रात्रीच्या वेळी तेजस्वी पट्ट्यासारखा दिसणारा तारकापुंज किंवा आकाशगंगा मीन्स गॅलेक्सी. द गॅलेक्सी इज व्हेरी व्हास्ट. द गॅलेक्सी इज व्हेरी व्हास्ट. आकाशगंगा खूप विशाल आहे. गॅलरी. गॅलरी. गॅलरी मीन्स कलादालन, चित्रकक्ष किंवा गॅलरी. He frequently exhibits in art galleries. He frequently exhibits in art galleries. तो वारंवार आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो. गॅम्बल. गॅम्बल. गॅम्बल मीन्स जुगार खेळणे. They like to gamble. They like to gamble. त्यांना जुगार खेळायला आवडते. गेम. गेम. गेम मीन्स खेळ. फुटबॉल इज अ पॉप्युलर गेम. फुटबॉल इज अ पॉप्युलर गेम. फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. गँग. गँग. गँग मीन्स टोळी, म्हणजे तरुणांची टोळी किंवा गुंडांची टोळी मीन्स गँग. दिस इज अ गँग ऑफ क्रिमिनल्स. दिस इज अ गँग ऑफ क्रिमिनल्स. ही गुन्हेगारांची टोळी आहे. गँगस्टर. गँगस्टर मीन्स गुंड किंवा गुंडांच्या किंवा गुन्हेगारांच्या टोळीतला एखादा सभासद किंवा एखादा व्यक्ती मीन्स गँगस्टर. ही इज अ डेंजरस गँगस्टर. ही इज अ डेंजरस गँगस्टर. तो एक खतरनाक गुंड आहे. गॅप. गॅप. अंतर, चीर. म्हणजे दोन गोष्टीतील मोकळी जागा किंवा मोकळी फट किंवा एखाद्या गोष्टीतील विवर मीन्स गॅप. किंवा एखादी गोष्ट थांबते तो काळ, ठप्प होण्याचा काळ किंवा दोन प्रसंगांच्या मधला वेळ मीन्स गॅप. देर इज अ गॅप इन द पझल. देर इज अ गॅप इन द पझल. कोड्यात अंतर आहे. गॅराज. गॅराज. गॅराज मीन्स गॅरेज, म्हणजे गाड्या ठेवण्याची जागा किंवा मोटार घर, गाडी घर किंवा गॅरेज किंवा वाहने दुरुस्त करायची आणि पेट्रोल विक्रीची जागा मीन्स गॅराज. अ बाईक इज रिपेअर्ड इन अ गॅराज. अ बाईक इज रिपेअर्ड इन अ गॅराज. गॅरेजमध्ये दुचाकीची दुरुस्ती केली जाते. गार्बेज. गार्बेज. गार्बेज मीन्स कचरा. Garbage is thrown into the dustbin. Garbage is thrown into the dustbin. कचरा डस्टबिन मध्ये टाकला जातो. गार्डन. गार्डन. बाग किंवा बागकाम करणे. गार्डन मीन्स बाग किंवा बागकाम करणे. The garden is very huge and pretty. The garden is very huge and pretty. बाग खूप मोठी आणि सुंदर आहे. गार्लंड. गार्लंड. गार्लंड मीन्स फुलांचा हार किंवा गजरा. गार्लंड मीन्स फुलांचा हार किंवा गजरा. These are garlands of flowers. These are garlands of flowers. हे फुलांचे हार आहेत. Garlic. Garlic. लसूण. Garlic enhances the taste of food. Garlic enhances the taste of food. लसूण जेवणाची चव वाढवते. Gas. Gas. वायू. Hydrogen and oxygen are gases. Hydrogen and oxygen
आर गॅसेस. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू आहेत. गॅस मीन्स वायू. गेट, गेट, फाटक. प्लीज कीप द गार्डन गेट क्लोज्ड. प्लीज कीप द गार्डन गेट क्लोज्ड. कृपया बागेचे गेट बंद ठेवा. गॅदर, गॅदर, गॅदर मीन्स एकत्र येणे किंवा एकत्र आणले जाणे, जमणे किंवा जमवणे, गोळा होणे किंवा गोळा करणे. The monks gathered together. The monks gathered together. भिक्षू एकत्र जमले. Gaze, gaze, gaze means टक किंवा टक लावून पाहणे, एकटक पाहणे. He is gazing over him. He is gazing over him. तो त्याच्याकडे टक लावून पाहतोय. Gaze means टक, टक लावून पाहणे किंवा एकटक पाहणे. Gem, gem, gem means रत्न म्हणजे मौल्यवान खडा किंवा मौल्यवान रत्न. Diamond is a precious gem. Diamond is a precious gem means हिरा एक मौल्यवान रत्न आहे. जीन, जीन, जीन means जनुक म्हणजे एखादा जीव कसा असेल हे ठरवणारा पेशींमधील ज्ञानाचा एक एकक किंवा जनुक. किंवा आई वडिलांचे जनुक मुलांमध्ये येतात ते अनुवंशिकता वाहक means जीन. A gene is a part of DNA. A gene is a part of DNA. जनुक हा DNA चा एक भाग आहे. General, general means सामान्य किंवा सेनापती. General means सामान्य किंवा सेनापती म्हणजे सर्वसाधारण, व्यापक किंवा सर्वत्र असणारा, सार्वत्रिक means general. General stores have everything. General stores have everything. General stores मध्ये सर्व काही आहे. Generate, generate means निर्माण करणे. Windmills generate electricity. Windmills generate electricity. पवनचक्क्या वीज निर्माण करतात. Generation, generation, generation means पिढी किंवा निर्मिती म्हणजे एखाद्या कुटुंबातील, गटातील किंवा देशातील एकाच काळात जन्मलेले सर्व लोक किंवा समवयस्क लोक. पिढी means generation किंवा निर्मिती म्हणजे उष्णता किंवा ऊर्जा वगैरेची निर्मिती. There is a generation gap between them. There is a generation gap between them. त्यांच्यात generation gap आहे. Generous, generous, उदार, सढळ म्हणजे अपेक्षेपेक्षा किंवा सर्वसामान्यपणे दिली जाते त्यापेक्षा अधिक मदत किंवा पैसा वगैरे आनंदाने देणारा, उदार, दानशूर means generous. She has a generous nature. She has a generous nature. तिचा उदार स्वभाव आहे. Genius, genius, प्रतिभावंत किंवा अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे खूप महान आणि असामान्य क्षमता असणारा किंवा असामान्य योग्यतेचा विशेषतः एखाद्या विशिष्ट विषयात प्रतिभावंत असणारा किंवा अलौकिक बुद्धिमत्ता असणारा means genius. Einstein was a genius. Einstein was a genius. आइन्स्टाईन एक प्रतिभाशाली किंवा प्रतिभावंत होते. Gentle, gentle, gentle means सौम्य, सभ्य, कोमल म्हणजे अगदी माणसांच्या संदर्भात वापरला जाणारा हा शब्द आहे. दयाळू किंवा शांत असणारा, सज्जन, कुणाला न दुखवता माणसांना किंवा वस्तूंना स्पर्श करणारा किंवा वागणारा म्हणजे gentle. A baby's touch is gentle. A baby's touch is gentle. बाळाचा स्पर्श सौम्य असतो किंवा कोमल असतो. Gentleman, gentleman, सज्जन म्हणजे इतरांशी अदबशीरपणे वागणारा सभ्य माणूस, सज्जन, सद्ग्रहस्थ, भला माणूस किंवा महाजन means gentleman. He is a gentleman. He is a gentleman. तो एक सभ्य माणूस आहे. Genuine, genuine, genuine means अस्सल, खरा म्हणजे सरळ आणि प्रामाणिक, विश्वास टाकावा असा, विश्वसनीय किंवा भरवशाचा means genuine. Her love for him was genuine. Her love for him was genuine. तिचे त्याच्यावरचे प्रेम खरे होते. Genuine means अस्सल, खरा. Geography,
जिओग्राफी मीन्स भूगोल. जिओग्राफी इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. जिओग्राफी इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. भूगोल हा मनोरंजक विषय आहे. जिओलॉजी. जिओलॉजी मीन्स भूगर्भशास्त्र, म्हणजे खडकांचा आणि त्यांच्या निर्मितीचा अभ्यास करणारे शास्त्र, भूशास्त्र, भूविज्ञान किंवा भूगर्भशास्त्र. दे आर स्टडिंग जिओलॉजी. दे आर स्टडिंग जिओलॉजी. ते भूगर्भशास्त्राचा अभ्यास करत आहेत. जिओमेट्री. जिओमेट्री. जिओमेट्री मीन्स भूमिती. Geometry is a complicated subject. Geometry is a complicated subject. भूमिती हा किचकट विषय आहे. Germ. Germ. जंतू. Diseases are caused by germs. Diseases are caused by germs. रोग जंतूंमुळे होतात. Germ means जंतू. Gesture. Gesture means हावभाव, म्हणजे तुम्हाला काय वाटते किंवा तुमची काय भावना आहे हे इतरांना कळवण्यासाठी तुम्ही केलेले कृत्य. सूचक कृती मीन्स जेस्चर. हर जेस्चर वॉज इंडिकेटिव्ह ऑफ कंटेम्प्ट. हर जेस्चर वॉज इंडिकेटिव्ह ऑफ कंटेम्प्ट. तिचे हावभाव तिरस्काराचे सूचक होते. जेस्चर मीन्स हावभाव. गिझर. गिझर. गिझर मीन्स गिझर, म्हणजे पाणी गरम करण्यासाठी वापरायचे एक उपकरण. Geysers are used to heat water. Geysers are used to heat water. गिझरचा वापर पाणी गरम करण्यासाठी केला जातो. Ghost. Ghost. भूत. He saw a ghost in the forest. He saw a ghost in the forest. त्याला जंगलात भूत दिसले. Giant. Giant means राक्षस, महाकाय किंवा खूप मोठा शक्तिवान असा माणूस. राक्षस, भीमकाय माणूस किंवा सामान्य माणसापेक्षा प्रबळ असा महाकाय माणूस किंवा महाकाय प्राणी मीन्स जायंट. एलिफंट इज अ जायंट ॲनिमल. एलिफंट इज अ जायंट ॲनिमल. हत्ती हा महाकाय प्राणी आहे. गिफ्ट. गिफ्ट. भेटवस्तू. गिफ्ट मीन्स भेटवस्तू. शी हॅज अ गिफ्ट. तिच्याकडे एक भेट आहे. शी हॅज अ गिफ्ट. तिच्याकडे एक भेट आहे. गिगल. गिगल. खुळचटपणे हसणे किंवा खिदखिदणे. आय हॅव गॉट द गिगल्स. आय हॅव गॉट द गिगल्स. मला हसायला आले आहे. जिंजर. जिंजर. आले, अद्रक. जिंजर ॲड्स फ्लेवर टू फूड. जिंजर ॲड्स फ्लेवर टू फूड. आले अन्नाला चव वाढवते. जिराफ. जिराफ. जिराफ इज द लॉंगेस्ट ॲनिमल. जिराफ इज द लॉंगेस्ट ॲनिमल. जिराफ हा सर्वात लांब प्राणी आहे. गर्ल. गर्ल. मुलगी. दिस इज अ ब्युटिफुल गर्ल. दिस इज अ ब्युटिफुल गर्ल. ही सुंदर मुलगी आहे. गिव्ह. गिव्ह. देणे. कॅन यू गिव्ह मी सम ॲडवाइस. कॅन यू गिव्ह मी सम ॲडवाइस. तुम्ही मला काही सल्ला देऊ शकाल का. ग्लॅड. ग्लॅड. आनंदी, प्रसन्न, खुश, संतुष्ट. ग्लॅड मीन्स आनंदी, प्रसन्न, खुश, संतुष्ट. ग्लॅड टू मीट देम. ग्लॅड टू मीट देम. त्यांना भेटून आनंद झाला. ग्लॅमर. ग्लॅमर. वलयकारीपणा किंवा ग्लॅमर. The actresses lives a glamour life. The actresses lives a glamour life. अभिनेत्री ग्लॅमर लाईफ जगतात. ग्लान्स. ग्लान्स मीन्स एक नजर टाकणे, दृष्टिक्षेप टाकणे, म्हणजे एखाद्याकडे झटकन पाहणे, एक नजर टाकणे, कटाक्ष टाकणे मीन्स ग्लान्स. She glanced around the room. She glanced around the room. तिने खोलीभोवती एक नजर टाकली. ग्लँड. ग्लँड. ग्रंथी. ग्लँड means ग्रंथी. The liver is the largest gland in the body. The liver is the largest gland in the body. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ग्लास.
ग्लास. ग्लास मीन्स काच किंवा पेला. ग्लास मीन्स काच किंवा काचेचा पेला. The building is made of glass. The building is made of glass. इमारत काचेची बनलेली आहे. Gleam. Gleam. चमकणे, किरण. Gleam means चमकणे किंवा किरण. A gleam of light reflects on snow. A gleam of light reflects on snow. प्रकाशाचा किरण बर्फावर परावर्तित होतो. Glimpse. Glimpse. ओझरते पाहणे किंवा झलक. Glimpse means ओझरते पाहणे किंवा झलक. She tried to catch a glimpse. She tried to catch a glimpse. तिने एक झलक पाहण्याचा प्रयत्न केला. Glitter. Glitter. चकाकी किंवा चकाकणे. Glitter means चकाकी किंवा चकाकणे. She has glitter on her shoes. She has glitter on her shoes. तिच्या शूजवर चमक आहे किंवा तिच्या शूजवर चकाकी आहे. ग्लोबल. ग्लोबल. जागतिक म्हणजे संपूर्ण जगाशी संबंधित. ग्लोबल मीन्स जागतिक म्हणजे संपूर्ण जगाशी संबंधित. The internet has a global reach. The internet has a global reach. इंटरनेटची जागतिक पोहोच आहे. ग्लोब. ग्लोब means पृथ्वी वसुंधरा. Globe means पृथ्वी वसुंधरा. People live on the globe. People live on the globe. लोक पृथ्वीवर राहतात. Gloom. Gloom. खिन्नता, अंधकार, काळोख. Gloom means खिन्नता, अंधकार, काळोख म्हणजे निराशेची दुःख भावना, उदासी, विषाद किंवा शोककळा किंवा संपूर्ण अंधार असावा अशी स्थिती, अंधकार किंवा भरून आले आहे असे वातावरण मीन्स ग्लूम. She sits there in a gloom. She sits there in a gloom. ती तिथेच खिन्न होऊन बसते.